बोलतात. त्यामुळे पहिल्या दिवशी चार्ज घ्यायचा होता ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांचा चार्ज घ्यायचा होता आणि बाजूला आम्हाला चार्ज घ्यायचा होता. आणि त्यामुळे त्यांचा चार्ज घेण्याच्या वेळेला भेटलो आम्ही सुरुवातीला. त्यांनी मलाही शुभेच्छा दिल्या आणि आता सातत्यानं थोडंसं काम करायला वेळ दिला पाहिजे असं त्यांच्या एकूण त्या बोलण्यातून होतं. तास दीड तास सुरुवातीला अधिकाऱ्यांची ओळख आणि असं आमचं 1-1.5 तासाची मीटिंग झाली. काल सुद्धा एक आमची बैठक ठरली होती सहकार खात्याची. नवीन एक राष्ट्रीय सहकार धोरण अमितभाईंनी गेले 3 वर्ष त्याच्यावर खूप काम केलंय आणि त्याच्या संदर्भात काल एक बैठक होती. ती काही बैठक झाली नाही, पण आपल्या पुण्यातल्या 2-3 विषयासाठी मी त्यांना भेटायला गेलो, कारण विमानतळाच्या संदर्भातले 2 विषय जे आहेत ते होम मिनिस्ट्रीशी संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. त्यावर ते मलाच म्हटलं, रे मुरली तू पुणे नहीं गया क्या? तो बोले साहब आपने तो आज मीटिंग रखी तो मैं नहीं गया. ठीक है तो आज पोस्टपोन हो गई तू जा क्या. थोडंसं वरच्यावर थोडं आता बोलणं सुरू झालं, पण मला असं वाटतं की कडक हेडमास्टर म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहतो. त्यामुळं काम करावं लागणार एक वेगळं दडपण निश्चितपणे आहे. माझा एक विषय आहे, आता 28 तारीखला काय खरं नाही. आज हे नाही फक्त पत्रकारांनी प्रश्न विचारा इथं की तुम्ही आता मंत्री झालेला आहात आणि तुम्ही पुण्याचे पहिलेच मंत्री झालात असंही नाहीये, पण तरी हे मोहोळ वलय जे आहे ना सर, ते हे फार मला वेगळं दिसतंय. आज सकाळी स्वागत झालं, तर याचं तुमच्यामध्ये काय कारण असेल, काय असं आहे तुमच्यामध्ये? नाही, माझ्यामध्ये काही नाहीये. मला आता संधी दिली आहे, मला काम करायचंय. जे नेमून दिलं मी म्हणालो तसं 30 वर्षात जी जबाबदारी मिळाली ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्राचा माझ्याकडे प्रभारी म्हणून राज्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती. गेल्या 2 वर्षात पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये संघटनात्मक विस्तारासाठी प्रवास करणं, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात संघटनेच्या कामासाठी प्रवास करणं, हे जे काम दिलं महापौर म्हणून जबाबदारी होती ते शहराची, त्यावेळेला या शहराचा प्रथम नागरिक म्हणून, एक पालक म्हणून त्यावेळेला जे काम मला करणं अपेक्षित होतं ते काम, मला असं वाटतं की फोकस हाच राहिला. जे दिलं तेच काम केलं पाहिजे आणि ते काम उत्तम केलं पाहिजे, त्या दृष्टीने मी पाहतोय. जेव्हा राज्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ घ्यायला बोलवलं होतं त्यावेळेला अजून तुम्हाला हे दिलेलं होतं खातं, तर कोणकोणती खाती डोक्यात होती की ही मिळतील? खरं तर मी तिथं शपथ घेतोय, मला मंत्री केलं हे पहिलं विश्वास बसत नव्हता, खात्याचा विचार डोक्यात नव्हता. तरी लोकच बोलायला लागले होते की क्रीडा मंत्री होणार का काय, क्रीडा खाते मिळणार का काय. मला काहीच माहित नव्हतं, मी कुणाशी बोलत नव्हतो. जे दिल ते मुकाट्याने घ्यायचं आणि काम करायचं. हे पण चांगलं काम आहे ना, मी शेतकऱ्याचं सरकारात काम करणार आहे. तुम्ही स्वतः पैलवान आहात, तर पैलवानांबद्दल असं बोललं जातं की डोक्यापेक्षा ताकदीने जास्त काम करतात. बघा, तुम्ही कुठल्याही खेळाला मी नावं ठेवणार नाही, सगळे खेळ चांगलेच आहेत सगळे खेळ, पण कुस्तीसारख्या खेळाचा नीट विचार करा. 3 मिनिटाचा एक राऊंड असतो, 3 मिनिटात 100 डाव करतात दोन्ही पैलवान मिळून. सेकंदापेक्षा कमी वेळात डाव बदलतात, तो डोक्यात येतो तेव्हाच घडतो. इतके हुशार असतात पैलवान, लक्षात घ्या. पैलवानांचं उदाहरण दिलं, याच 3 मिनिटात अण्णांनी कुणाकुणाला चितपट केलं असं समजायचं. असं काही माझी भावना नाही. मी अत्यंत साधा सरळ कार्यकर्ता आहे. हा, त्यामुळे कुस्तीचा आणि याचा कुठेही संबंध येत नाही. जे दिलंय ते करूया. अजून नाही झालं, पण ते होईल. एक हरियाणाचे आहेत जे मागचे 10 वर्ष मंत्री आहेत, म्हणजे मोदीजींच्या सरकारमध्ये मागचे 10 वर्ष ते एमओएस म्हणूनच काम करतात. सिनियर लीडर आहेत हरियाणाचे. ते राज्यातही मंत्री होते, आत्ताही 10 वर्ष ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांनी काम केलंय. त्यामुळे कामाचं वाटप अजून नाही, पण मला असं वाटतं कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये ते नक्की होईल. सिविल एविएशन मिनिस्टर के तौर पर आपकी प्रायोरिटीज क्या होंगी अन्ना, देश नेशनल लेवल पे अगर बात करें तो? नहीं, नेशनल लेवल पे तो अभी तो शुरू हुआ है, मैंने चार्ज लिया है, बहुत कुछ काम करना है. तो मेरी प्रायोरिटी तो देश के लिए काम करना है, देश की सेवा करनी है. लेकिन पहले तो मुझे पुणे और महाराष्ट्र में जो कुछ 2-3 इश्यूज सामने है उस पर काम करना है. एक हमारा पुरंदर का एयरपोर्ट है, उस पर काम करना है. नवी मुंबई का एयरपोर्ट जो चल रहा है उसको गति से पूरा करना है. और हमारे पुणे का जो एयरपोर्ट है उसका रनवे का एक्सपेंशन हो, या जो हमारा टर्मिनल अभी बन के पूरा हुआ है उसको शुरू करना है. ये 2-3
पहले इश्यूज मेरे सामने है और उसके लिए मैं पिछले 4 दिन से बहुत काम वहां पे किया है, वो बाद में मैं बताता हूँ. एअरपोर्टचं ऑफिस होतं इथं पुण्यात, ते बंद केलं. कशाचं आठवड्यातली घटना आहे. कशाचं एअरपोर्ट भूसंपन्नासाठी एक ऑफिस इथं समन्वय कुठल्या याचं पुरंदर एअरपोर्ट. पुरंदरच्या बाबतीत खूप चांगली माहिती मी तुम्हाला 2 मिनिटात देतो, झालं की सांगा. आहे माझ्याकडे, आणली आहे. आणि सकारात्मक सगळ्या सहकार आपलं सहकार राज्यमंत्रीपद मिळालंय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपलं फक्त एक मंत्रीपद आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र फक्त वहिलं सगळं सहकाराचं हे म्हणून ओळखलं जात आहे. तर आता या खात्याला आपण जेव्हा पदभार स्वीकारला किंवा आता इथून पुढे विचार करतो तर आपल्याला कुठले आव्हाने वाटतं ते इथं काम करतं? मी म्हणालो तसं की खरं तर सहकाराची पाळंमुळं अगदी खोलपर्यंत गेलीत आपल्या इकडे, आपल्या राज्यामध्ये. इतक्या मोठ्या संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, संस्था आहेत, दूध डेअरी, हे सगळ्या याच्यामध्ये खूप मोठा व्याप आहे आपल्याकडे आणि म्हणून काम पण अधिक आहे. मला असं वाटतं की आता आपण नेहमी म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे, तर खरं तर हे नवीन जे धोरण होतंय त्या धोरणाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नाही, मला असं वाटतं देशामध्ये सुद्धा ही आपलं जे काही सहकार आहे, सहकाराच्या माध्यमातून समाज समृद्ध करणं, अशा पद्धतीनं खूप चांगल्या रचना, काही चांगले विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत. मी आज नाही सांगणार, पण ते मी त्याचं काही गेले 2 दिवस अभ्यास करतोय, वाचतोय. तर पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरणही जाहीर होईल, राष्ट्रीय सहकारी राष्ट्रीय धोरण. त्यामुळे त्याच्यात खूप काय आहे आणि शेवटी बघा सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, पतसंस्था असतील, याचं इतकं मोठी ताकद या राज्यामध्ये आपल्या